संसद भवन परिसरात एनडीए आणि इंडिया आघाडीचे खासदार आमने सामने आलेले आहेत। एनडीएच्या खासदारांकडून आणि इंडिया आघाडीच्या खासदारांकडून एकमेकांच्या विरोधात आंदोलन सुरू झालेले आहे। विरोधी पक्ष आणि एनडीएचे खासदार या निमित्ताने आमने सामने आलेत। समोरासमोर उभं राहून संसद परिसरात हे आंदोलन केलं जातंय। एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। संसद परिसरात गेले 2 ते 3 दिवसांपासून विरोधी पक्षाचे सगळे खासदार चांगलेच आक्रमक झालेले होते। जोरदार घोषणाबाजी त्यांच्याकडून केली जात होती। कालही त्यांनी काळे कपडे परिधान करून आंदोलन केलेलं होतं। आता त्याला प्रत्युत्तर म्हणून एनडीएचे खासदारही मैदानात उतरलेले आहेत। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, संसद परिसरात एनडीए आणि इंडिया आघाडीचे खासदार आमने सामने आले। संसद परिसरामध्ये रोज जवळपास इंडिया आघाडीच्या खासदारांकडून आंदोलन केलं जात होतं। सरकारच्या विरोधात वेगवेगळ्या मुद्द्यांवर बऱ्याचदा विरोधी पक्षाचे खासदार आंदोलन करतात वेगवेगळ्या मुद्द्यांवरून, पण आता आपण पाहतोय की सत्ताधारी पक्षाचे खासदार सुद्धा आंदोलन करतात। निश्चितच यामध्ये राहुल गांधींनी ज्या प्रकारे पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केलं होतं, तो मुद्दा आता एनडीएच्या खासदारांकडे आहे। त्याशिवाय इंडिया आघाडीचे खासदार हे नीट आणि या सर्व पेपरफुटी प्रकरणाच्या अनुषंगाने तिथे आंदोलन करतायत। या संपूर्ण कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन, त्यानंतर नीटची पेपरफुटी आणि त्यावरून जे वातावरण संपूर्ण देशभरामध्ये तयार होते, यातून जसे प्रश्न सत्ताधारी पक्षांसमोर आहेत तसा विरोधी पक्षांसमोरही त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा राजकीय दृष्टीने एक प्रश्न उपस्थित झालेला आहे की विरोधी पक्षांनी हे सगळे मुद्दे उचलले पाहिजेत। विरोधी पक्ष हे मुद्दे उचलायला हवेत आणि म्हणून विरोधी पक्षाकडूनही आक्रमकपणे हे मुद्दे उचलले जात आहेत। त्यामुळे सत्ताधारी पक्ष देखील दुसऱ्या बाजूला आता या मुद्द्यावरती जो राहुल गांधींनी आंदोलन केलं होतं तो मुद्दा असेल आणि त्या सगळ्याच्या अनुषंगाने या तरुणांच्या या आंदोलनाचं राजकारण होऊ नये या हे असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे। तर विरोधकांनी या सगळ्यामध्ये नीट पेपरफुटीवरून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा व्हायला हवा। त्याशिवाय ज्या पद्धतीने दिल्लीतील या आंदोलकांना लाठीचार्ज झाला असं जे विरोधकांचं म्हणणं आहे, त्या अनुषंगाने पोलिसांवर कारवाई व्हायला हवी अशा असंख्य मागण्यांसह आता विरोधकही आंदोलन करतायत। दुसऱ्या बाजूला सत्ताधारी आंदोलन करतायत। संसदीय या अधिवेशनातील हा पहिलाच आठवडा गाजतोय तो नीट पेपरफुटी प्रकरणामुळेच गाजतोय आणि याआधी देखील काँग्रेसने या संदर्भामध्ये एक भूमिका घेतली की जोपर्यंत धर्मेंद्र राजीनामा होणार नाही तोपर्यंत आम्ही याविषयी चर्चा करणार नाही। नंतर मग आता आज संसदेमध्ये याविषयी चर्चा कदाचित होऊ शकते, कारण सत्ताधारी पक्षाने काल अशी भूमिका मांडली जे पी नड्डांनी की आम्ही संसदेमध्ये याविषयी चर्चा करायला तयार आहोत आणि आपण